हा 2024चा आखरी ब्लॉग। तुमच्यासमोर जे केवढे काही व्हिडिओज मी बनवले ते कसे बनवले, काय काय करून बनवले, कोणाकडनं जबरदस्तीने बनवून घेतले, इथपर्यंत की मी झगडा केला त्या तिच्यासोबत प्लीज बनवू। आणि एक वेळ अशी आली की मी स्वतःहून रागावून जात होतो, म्हणजे चुपचाप इथपर्यंत मी जर आहे तर खरंच सिरियसली सांगताय, नेहाने खूप जास्त सपोर्ट केला, मम्मीने केला, भावाने केला। आज असे रिलेशन बनलेलं आहे एक दादा आणि एक लहान भावाचं। खूपदा असं म्हणजे असं झगडा सुद्धा झाला व्हिडिओसाठी आमचा, त्या घरच्यांनी तर इव्हन खूप जास्त सपोर्ट केलाच। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा थोडा स्पेशल असणार आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल आहे तर तुम्ही नक्की बघा। तर आपण आता जाऊया गार्डन मध्ये, तिथे तुम्हाला एक स्पेशल ब्लॉग दाखवतो। आजचा ब्लॉग तर नाही म्हणता येणार त्याला, पण बघूया। तर मित्रांनो, आता 2024 संपत आलेला आहे आणि या 2024 मध्ये असं माझ्यासोबत खूप काही घडलेलं आहे। आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला जे सपोर्ट केलेला आहे, तर माझी टीम तर नाही म्हणता येणार, कारण की मी तुमच्यासमोर जे केवढे काही व्हिडिओज मी बनवले ते कसे बनवले, काय काय करून बनवले, कोणाकडनं जबरदस्तीने बनवून घेतले, हे सगळं आज मी तुम्हाला रिव्हील करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आता आजूबाजूला तर कोणी नाही, मी म्हटलं होतं या व्हिडिओमध्ये पण कोणी यायला तयार नाही आहे। तर स्पेशली फर्स्ट मी थँक्स म्हणते नेहाला, तुम्ही सगळेजण ओळखता नेहा कडूकर। म्हणजे आता मी तुम्हाला असं एक्सप्रेस नाही करू शकत, प्रत्येक गोष्टीसाठी या प्रज्वल मी नाही करत। म्हणजे प्रत्येक वेळा मी कधी म्हटलं की नेहा चल ना आपण हा रील बनवू किंवा हा शॉर्ट्स व्हिडिओ बनवू, तर म्हणत होती की नाही यार आपण नाही बनवू। पण मी झगडा करत इथपर्यंत की मी झगडा केला त्या तिच्यासोबत प्लीज बनवू। आणि एक वेळ अशी आली की मी स्वतःहून रागावून जात होतो, म्हणजे चुपचाप मग ती समजून जायची काय आता याला राग आला, तर मग ठीक आहे प्रज्वल चल ना व्हिडिओ बनवून घेऊ ना। इथपर्यंत म्हणजे असं करू करू मी व्हिडिओ बनवले फक्त आणि फक्त तुमच्यासाठी। ठीक आहे, आता ते व्हिडिओ कसे आहे काय आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। सेकंड वन थिंग, माझ्या घरी माझी मम्मी अगेन्स्ट माझी मोठी मम्मी असायची की माझ्या मम्मीला म्हणत असायची की तू का बरं असे व्हिडिओज करते, कोणी काय म्हणणार। पण मी मम्मीला कन्व्हिन्स करत होतो की मम्मी प्लीज करू लाग, बाकीचे लोक काय म्हणतील याचा विचार नको करू। पण माझ्या मम्मीने सुद्धा मला सपोर्ट केला, माझ्या भावाने केला, आणि सगळ्यात जास्त जर मला सपोर्ट केला असेल तर नेहाने, कारण की नेहा होती म्हणून आतापर्यंत मी हे इतकं करू शकलो। कारण की कुठे कुठे मी नव्हतो, म्हणजे ज्या मला काही काही व्हिडिओज मध्ये खरंच सांगतो लिटरली मी करू शकत होतो, नाही करू शकत होतो, पण तेव्हा पण मला नेहा म्हणे तू कर, नाही करशील मी तुला हेल्प करते, करत गेली हेल्प, नाही म्हणू तिने हेल्प केली। आज इथपर्यंत मी जर आहे तर खरंच सिरियसली सांगताय, नेहाने खूप जास्त सपोर्ट केला, मम्मीने केला, भावाने केला। आणि न्यू फ्रेंड मी आता जो माझा शूट करताय तुषार, त्याने सुद्धा एक दोन व्हिडिओ मध्ये मला सपोर्ट केलेला आहे। माझ्या ऑफिसमध्ये दोन दादा आहे, माझा आणि त्यांचं तर काही नातंच नव्हतं। जेव्हा मी त्या ऑफिसला जॉईन झालो काय नातं होतं काहीच नव्हतं, ते फक्त माझ्यासाठी अननोन होते। त्याच्यानंतर ऋषिकेश दादा, माझ्या ऑफिसमध्ये तो फक्त पाण्याची कॅन टाकतो, माझा आणि त्याचा काहीच रिश्ता नव्हता। पण काय झालं अशाने आज असे रिलेशन बनलेलं आहे एक दादा आणि एक लहान भावाचं, की कुठली पण गोष्ट असो सपोर्ट करायला समोर राहतो। तर आता मी काही नाही, तुम्हाला फक्त डायरेक्ट रिव्ह्यू करतो। नेहा इकडे आहे, नेहा अबे इकडे आहे ना, काही करायचं नाही आहे। तिला म्हटलं की स्टार्टिंग पासून व्हिडिओ मध्ये, पण ते हेच म्हणायचे काय करू मी काय करू। पण मित्रांनो काही करायचं नाही हिला, फक्त मी हेच सांगत आहे नेहा आहे। तर आज खरंच मी या प्लॅटफॉर्मवर आहे, कारण की स्टार्टिंगला माझं एक चॅनल डेथ झालं होतं, त्यावेळेला मला माझ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये मला सपोर्ट केलं हिने। कुठली पण गोष्ट असो, कधी पण चल म्हटलं हे करू ते करू, पहिले तर नाहीच म्हणायची। मी किती वेळा फोर्स करतो, जबरदस्तीने तिच्याकडनं व्हिडिओ करून घेतले, खूपदा असं म्हणजे असं झगडा सुद्धा झाला व्हिडिओसाठी आमचा। पण तिने आजपर्यंत मला सपोर्ट केले, इव्हन ती तिच्या घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन तिने माझ्यासोबत व्हिडिओ बनवते। तिची मम्मी पण म्हणते कशाला बनवते व्हिडिओज, लोक काय म्हणतील, पण तिने मधात बंद केलं व्हिडिओ बनवणं। पण आता मला जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा तेव्हा ती सपोर्ट करते। 2024 माझ्यासाठी खूप असं डिफिकल्ट तर नाही गेला, पण 2024 मध्ये माझ्यासोबत एक अपघात झाला, माझा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळेला सुद्धा सगळ्यात जास्त जर सपोर्ट केला असेल कुठली पण गोष्ट असो नेहाने केला। माझ्या घरच्यांनी तर इव्हन खूप जास्त सपोर्ट केलाच। पण अदर आता हिची आणि माझी ओळख अशी फारशी मोठी नाही आहे, पण जेव्हा मी ऑफिसमध्ये जॉईन झालो तेव्हाच तिने पण जॉईन केलं। आता आमच्या फ्रेंडशिपला 2 वर्ष होत आले, पण त्या 2 वर्षामध्ये आमची बॉन्डिंग इतकी स्ट्रॉंग झाली, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तिने मला इतका सपोर्ट केला आणि खरंच ना थँक्यू। तू खरंच सिरियसली खूप जास्त सपोर्ट केला। आणि स्पेशली मी तुषारला पण थँक्स म्हणेन। तुषार तू कॅमेरामध्ये
पकड कॅमेरा तू. नाही 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 काय तसं नाही. अरे तर चालू राहू दे ना, काही प्रॉब्लेम नाही, ते मी एडिट करून घेणार सोडतो. तर मित्रांनो हा तुषार, ज्याने मला आता हा जस्ट आता जॉईन झाला आमच्या ऑफिसला, पण यांनी पण एक दोन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं, नवरात्रीमध्ये तुम्ही बघितलं काही मी प्रमोशनल व्हिडिओज बनवले होते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला साथ दिला. याच्यानंतर पण मधामध्ये आम्ही एक दोन व्हिडिओज बनवले, त्याच्यात पण तो पण काय फारसा ऍक्टर नाही आहे किंवा त्यांनी याच्या आधी पण कुठले व्हिडिओज नाही बनवलाय. आणि हा त्यांनी स्वतःचा आता नवीन युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलं, तुषार्स ब्लॉग, बरोबर ना, तुषार्स ब्लॉग्स म्हणून. तर इव्हन तुम्ही त्याचा एकच व्हिडिओ आहे त्याच्यावर, कारण त्याने आता स्टार्ट केलाय, तर तुम्ही सुद्धा त्याच्या चॅनल्सवर जा, बघून घ्या त्याचा व्हिडिओज कसा आहे, आणि सबस्क्राईब पण करून द्या, कारण की त्यांनी पण जस्ट स्टार्ट केलं, त्याची न्यू जर्नी आहे युट्यूबची. तर आय होप जसे तुम्ही मला सपोर्ट करताय तसेच त्यालाही सपोर्ट करा. आणि आणखी एक गोष्ट, आता जिने कॅमेरा पकडलेला आहे मानसी, तिने सुद्धा सपोर्ट केलाय. असं नाही की तिने व्हिडिओमध्ये वगैरे सपोर्ट केला, तिने पण व्हॉइस वगैरे दिलाय माझ्या व्हिडिओसाठी. पण तिला म्हटलं की व्हिडिओमध्ये ये, पण ती म्हणते नाही मला आज फेस रिव्हील नाही करायचा आहे. तर ठीक आहे, आपण तिला जास्त फोर्स करणार नाही. बस इतकंच म्हणत आहे की हा 2024 माझा जसा गेला, जसं जसं मला नेहाने सपोर्ट केलं तिला, तर मी आता हे म्हणेल की मला सपोर्ट कर. आणि आय होप सो तिने सपोर्ट केलं पाहिजे, कारण की समोर काय होणार काय नाही आपल्याला नाही माहिती आहे. तर ती तर सपोर्ट करतच आहे. बस तुम्ही पण मला असंच सपोर्ट करा. आतापर्यंत जसे तुम्ही म्हणजे यूट्यूब फॅमिली आहे किंवा जे माझे फ्रेंड्स आहे ज्यांनी सपोर्ट्स केला, बस तसंच करत राहा. आणि 2025 मध्ये मी तुमच्यासाठी आणखी काही नवीन नवीन व्हिडिओज आणणार, जे आय होप तुम्हाला सर्वांना आवडेल. आणि मी बस इतकंच म्हणेल, बस हा 2024चा आखरी ब्लॉग म्हणजे या महिन्याचा म्हणजे संपला 2024. तर 2025 मध्ये मी काही नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बस माझे ब्लॉग्स बघा, आणि इफ तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये हे पण लिहून सांगा की तुम्हाला कशा टाईपचे ब्लॉग्स हवे किंवा कसं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो, हे नक्की सजेस्ट करा, आपण ते पण करूया. थँक्यू. अँड थँक्यू नेहा तुला पण.